युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. 210 कोटीची सुपारी देऊन अजितदादाचा केला गेम. 210 कोटीचा सुपारी देऊन अजितदादाचा केला गेम. नवीन उघड आलं. अजितदादाचा घात करणारा कोण आहे काय नाही या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार. आणि 210 कोटी कोणी दिले काय नाही त्याचा चेहरा आपल्या चॅनलवरती खुलासा होणार. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असा वाटतं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंट करा. 210 कोटी देऊन अजितदादाचा केलता गेम. काय वाटतं तुम्हाला कोण असणार 210 कोटी देणारा आणि कसा गेम झाला अजितदादाचा तुम्हाला माहितच आहे. 28 जानेवारी 2026 ला अजितदादाचा बारामती तालुक्यामध्ये प्लेन क्रॅशने घात झाला ना. तर मग 210 कोटी कोण दिले मारण्यासाठी तुम्हाला माहितच असेल. अजितदादाचा घात होऊन सतत 2 ते 3 महिने झाले. अजून पुरावा काय अजून कुठलाही क्लू सापडला नाही. पण जर 210 कोटी कोणाला दिले VSR कंपनीच्या मालकानं 2 महिन्याच्या अगोदर 210 कोटीचं विमानाचं इन्शुरन्स काढलं होतं. जे विमान बळकलं होतं तरी त्याचं इन्शुरन्स काढलं होतं आणि ते अजितदादाला बेकार प्लेन बसवण्यासाठी दिलेलं होतं. आणि हे 210 कोटीचं इन्शुरन्स कोण काढायला सांगितलं होतं? कोण आहे सूत्रधार? काय वाटतं तुम्हाला? बीजेपीतल्या काही लोकांनी 210 कोटीचा इन्शुरन्स काढायला लावला होता VK सिंगला. काय वाटतं तुम्हाला? 210 कोटीचं इन्शुरन्स कोण काढायला सांगितलं? VSR कंपनीच्या मालकाला. आणि कोण काढून दिलं? कारण आणि 210 कोटी मधले चालकाला नवीन जुन्या चालकाला किती दिले? ज्याचं पोट दुखत होतो तो याच्यामध्ये फसला होता ट्रॅफिक मध्ये त्याला किती भेटले काय भेटले हे सगळं उघड होणार आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. 28 जानेवारी 2026 ला त्याचा घात होतो आणि हा घात अपघात म्हणून अगोदर स्वीकारला जाते. मग काही दिवसानं घात स्वीकारला जाते. पण न्यूज वाले नुसते हेच सांगतात की अपघात झाला. अजित पवारचा घात होऊन 2 ते 3 महिने सतत होऊन राहिले तरी घात करणारा कोण आहे अद्याप सापडत नसल. तर करणारा कोण असेल? बीजेपीतले काही कार्यकर्ते असेल का? मंत्री संत्री असेल का? आणि 210 कोटी याचं इन्शुरन्स का काढलं? कोण काढायला लावलं इन्शुरन्स? VK सिंगला. VSR कंपनीच्या मालकाला विमानाचं इन्शुरन्स का काढायला लावलं? ते विमान बळकलं होतं. त्याची मशिनरी ची क्षमता कमी झालेली होती तरी अजितदादाला काही विमानात का बसवण्यात आलं? का प्लॅनिंग होती कुठली? अजून काय होतं काय नाही? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कमेंट नाही महत्वाची आहे तुमची. अजितदादा हा व्यक्तिमत्व तुम्हालाही माहित आहे कसे होते. महाराष्ट्राचा श्वास अजित पवार होते. मग अचानक 210 कोटीचा इन्शुरन्स का काढतो हा? काय गरज पडते? आणि त्याच विमानात अजित पवारला नेल्या जाते बसवल्या जाते. कोणाची चाल वाटते हे? 210 कोटीचा सुपारी देऊन अजित पवारचा घात का झाला? आणि 210 कोटी हे सुपारी देऊनच झालेली आहे. कारण फक्त एक मिस दाखवलेला आहे, विमानाचं इन्शुरन्स दाखवलेला आहे. हे 210 कोटी मारण्यासाठी अजित पवारला मारण्यासाठी दिलेले होते. आणि याच्यामध्ये कोणाकोणाला पैसे पुरवले? VK सिंगनी जुन्या चालकाला दिले, मंत्रसंत्राला दिले, अजून कोणाकोणाला दिले अद्याप याचा शोध लागायचा आहे. कारण 210 कोटीचं इन्शुरन्स त्या विमानाचा काढलं पण नावापुरतं इन्शुरन्स होतं. ते विमान फक्त एक नावापुरतं होते आणि 210 कोटी हे VK सिंगला सुपारी दिली होती असं म्हणू शकतो आपण. आणि VK सिंगनं अजितदादाचा घात केला असे म्हणू शकतो आपण. कारण अजितदादाचा घात करणार VK सिंग कसं असेल? कारण VSR कंपनीचाच मालक असतात. कारण याला 210 कोटीचं याने इन्शुरन्स काढलं होतं आणि विमानाच्या नावाने याला इन्शुरन्स भेटले 210 कोटी. आणि जुन्या चालकाला किती दिले याने पैसे? मंत्रिमंडळात किती वाटले असेल? स्वतः किती ठेवले काय ठेवले अद्याप अजून पता लागला नाही. कारण याने असंच केलं असेल ना. 210 कोटीच्या नावानं त्याने इन्शुरन्स काढलं विमानाचं. पण इन्शुरन्स काढलं हे फक्त नावापुरतं काढलेलं आहे. कारण वेगळा गेम होता यायचा अजितदादाला खतम करण्यासाठी. कसं करावं? याले पैसे कसे द्याव? VK सिंगला पैसे कसे द्याव? मग काय इन्शुरन्सच्या नावानं
अजित दादाला खतम कर बा, तू इन्शुरन्सच्या नावाने मी तुला 210 कोटी देतो आणि मग काय ज्याला वाटायचे त्याला वाट. आणि मग प्लॅनिंग ना सगळ्या गोष्टी गेम झालेला आहे अजित पवार असं वाटत आहे. कारण सूत्राच्या आधारे 210 कोटीचा इन्व्हेस्ट काढलेला आहे असा सूत्राच्या आधारे माहीत झालं. पण अजित दादा हा त्याच विमानात बसले ज्या विमानाचं इन्शुरन्स काढलं, त्याच विमानात अजित दादाला कसं बसवलं, का बसवलं, का दुसरं विमान का पाठवलं नाही. कारण हे सगळं प्लॅनिंग झालेलं होतं आणि त्या कारणामुळं ते जनतेच्या मनात आलं पाहिजे नाही आणि त्या कारणामुळं प्लॅनिंग न सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आणि 210 कोटीचं इन्शुरन्सच्या नावाच्या खाली विमानाचं इन्शुरन्स काढलं असं दाखवून राहिले. पण तो 210 कोटीची सुपारी दिली होती अजित पवारला मारण्यासाठी. हे धाडस आहे. कारण 210 कोटी फक्त इन्शुरन्सच्या नावाखाली घेतलेले आहे. पण खरी कंडिशन म्हणा 210 कोटी ते अजित पवारला मारण्यासाठी तिची सुपारी घेतली होती. अजित पवारला मारण्यासाठी सुपारी घेतली. तुम्हालाही माहित आहे त्यात ब्लॅक बॉक्स जो होता तो ब्लॅक बॉक्स जाळून टाकला. त्यात ते माणसं किती बसले, काय बसले, फक्त 6 नोंद आहे, 5 सापडली, बाकी सापडली नाही. आणि जाऊ द्या ते. आणि मग काय अजित पवार त्या विमानात बसतात आणि बारामतीच्या विमानतळापर्यंत येतात आणि मग काय तिथं विमान ब्लास्ट होतं. म्हणजे अचानकच पिक्चरातल्या वाणी सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. कारण 210 कोटीची सुपारी घेऊन अजित पवारला मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण अजित पवार ठार झालेले आहे आणि त्याच्या प्लॅनिंग सक्सेस झाली आहे. आणि अशोक खरातच्या अकाउंटला त्या दिवशी अजितदादाचा घात झाला. त्या दिवशी ज्या दिवशी 28 जानेवारीला अजितदादाचा घात झाला त्याच रात्रीला अशोक खराच्या अकाउंटला कोरोनाने ट्रान्झॅक्शन झाले. म्हणजे अशोक खराच्या अकाउंटला कोरोनाने ट्रान्झॅक्शन झाले आणि 210 करोड रुपये मारणे आलेले भेटले. पण त्याच्यामध्ये जुना चालकाला पण किती भेटले, मंत्री संत्रीला किती भेटले, कोणाला किती भेटले, काय भेटले हे अद्याप पता लागला नाही. आणि 210 कोटीची सुपारी ही कोण दिली होती, कोण दिली, बीजेपीतल्या कार्यकर्त्यांनी दिली, या मंत्री संत्र्यांनी दिली, VK सिंगने दिली, कोण दिली, नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.